अभी क्या करना है? चालू हो गया। चलो, तो नहीं पीपीटी कैसा? अच्छा तुम बताते। 15 कुछ आपका उनसे तो हाथ से तो कुछ आएंगे भी। आप हमको देख रहे हैं, फोन को दिखते नहीं। आप देखो, एक दीदी दिखा रहा। वहां से उन्होंने भी स्टार्ट करना चाहिए ना। लाइफ आ गई सब। सुजीत शिंदे, एक लाइट हुआ। वेलकम मैम। वॉइस वॉइस पे आ रही होंगे ना? आपण ज्याला कॉल केलं बिझी आता. यू कैन स्टार्ट नाउ बोल रहा हूँ मैं। हेलो हेलो. हाँ बोलो ना. हाँ चालू कर देना, आगे बढ़ा लो. हाँ ठीक है. हाँ कॉल कर रही है मैं. अब चालू करना तो बोलो मैडम. यू कैन स्टार्ट नाउ। मी बोलू शकते का आता? सुरू करू? मैं चालू कर रही हूँ 10 होना. अच्छा, तो यहाँ से तो आ रहा यू कैन स्टार्ट नाउ। फोन में आया था, अभी बोलो ग्रुप में. ओ पीपीटी ऑन कर दो ना. कहाँ पे है पीपीटी का? मिनिमाइज करो उसको. ये कौन सा? इसको मिनिमाइज करो ऐसे. मिनिमाइज, हाँ पीछे में, हाँ करो मिनिमाइज. क्या नाम से थी वो? ये, हाँ ये है ना. हाँ ओपन करो उसको. ये हाँ, ठीक है. इसको मिनिमाइज कर दो अभी. अभी वो चालू कर दो. ये वाला. ये नहीं नहीं ये नहीं, ये बाजू. ये हाँ. हेलो. हाँ बोलो ना. अच्छा. हाँ एक मिनट. नहीं वो एक मिनट वो. हाँ एक मिनट. हाँ वो दिख नहीं रहा इधर से. चल तुम बैठ के करो इधर। एक मिनट.
हॅलो हॅलो, हाँ चालू करना है ना, हाँ चालू. हॅलो, मी डॉक्टर दुलारी कुरेशी बोलते आज. आणि सगळ्यात प्रथम मी सुजित शिंदे सरांचे आभार मानते की त्यांनी आज मला आमंत्रण दिलं आणि तुमच्याशी बोलायचं एक ऑपॉर्च्युनिटी दिली. आज जो विषय मी निवडला आहे तो अच्छा, मला थोडक्यात माझं इंट्रोडक्शन करून द्यायचं. मी रिटायर्ड प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादमध्ये. आता इंट्रोडक्शन म्हणजे मी काय माझा बायोडाटा सध्या देत नाही, कारण त्याला मग पुष्कळ वेळ लागेल. तर त्याच्यापेक्षा माझा जो विषय आहे त्याच्यावर सरळ सुरू करते. जसं कॉस्ट्युम्स शोकेस्ड इन द पेंटिंग्स, पोशाख जे अजंठाचे आहेत त्याच्यावर मी बोलणार आहे. आणि ते बोलण्याच्या अगोदर मी जी एक पीपीटी मी जी एक थोडी पार्श्वभूमी आहे त्याची, त्याच्यात तिथनं सुरू करते. म्हणजे अजंठा जे आपल्याला, मला वाटतं सगळ्यांना अजंठा पेंटिंग्स, अजंठा रंगचित्र हे सगळ्यांनाच माहीत असेल. ह्या ज्या रंगचित्र आहेत हे युनेस्को म्हणून जी मोठी इंटरनॅशनल बॉडी आहे त्यांनी ते लोक दरवर्षी प्रत्येक राष्ट्रामध्ये हेरिटेज लिस्ट करतात आणि एखाद मॉन्युमेंट जे आहे ते आयडेंटिफाय करतात त्या लिस्टमध्ये. आपलं भारताचं जे आहे ते सुरू झालं 1983 मध्ये. आणखीन 1983 मध्ये जेव्हा पहिला सुरुवात झाला तर सगळ्यात पहिल्या मॉन्युमेंट जो भारतात जो आयडेंटिफाय केला हेरिटेज लिस्टमध्ये तो अजंठा आहे. म्हणजे ह्याचं महत्व कळतो की जी हेरिटेज लिस्ट एका इंटरनॅशनल बॉडीने आयडेंटिफाय केला ॲज हेरिटेज मॉन्युमेंट ती अजंठा होती. म्हणजे अजंठाचं महत्व आणि त्याचं विशेषता मला वाटतं सगळ्यांना कळायला पाहिजे. आणखीन म्हणूनच मी हा विषय घेतला की हा इंटरनॅशनल महत्वाचा आहे, फक्त राष्ट्रीय नाहीये किंवा स्टेट लेवल नाहीये किंवा लोकल लेवल नाहीये, हा इंटरनॅशनल महत्वाचा विषय आहे. आणखीन म्हणून हा विषय घेतला. आज सर पोशाख, एक मी पीपीटी तुम्हाला दाखवते थोडं. आज सर ह्याचे पोशाख आपण घेतले अजंठाला. मला वाटतं काही तुमचे मेंबर्स जर निश्चितच तिथे गेले असतील. त्याचं जर आपण पोशाख जेव्हा पाहतो, आणखीन तिथे पहिले अजंठा आहे जेव्हा पाहतो, अजंठा रंगचित्र जेव्हा पाहतो, एक काळ असा होता, आता त्यांनी तिथे ट्यूबलाईट कन्सिल्ड ह्याचा ट्यूबलाईट्स तिथे लावलेले आहेत. आणखीन त्या ट्यूबलाईटमध्ये तुम्हाला पीपीटी दिसत असेल. तर हे जे अजंठा जेव्हा पहिले एक सुरुवातीला जेव्हा आम्ही पाहायचो तर त्यावेळेस असं होतं की गेल्याबरोबर तिथे एक मोठा असा लाईट होता, आणखीन तो पूर्ण पेंटिंग्सवर टाकायचा, आणखीन पूर्ण पेंटिंग्स त्यांनी दिले. ते तो मोठा बल्ब सगळ्या ह्याला हे केलं, फिरवायला लागले की त्याचा जो इफेक्ट व्हायचा, असं वाटायचं जणू एक पूर्ण ड्रामा तिथे उभा आहे. आणखी अनेक तिथे कॅरेक्टर्स आहेत, रंगीत कॅरेक्टर्स आहेत की जे आणखीन हुबेहूब असे रिअल कॅरेक्टर्स वाटायचे, जे सगळे तिथे उभे आहेत. आणखीन काही उभे आहेत, काही बोलतायत आहेत, चर्चा करता आहेत, काही वाकलेले आहेत, काही पिलर्सच्या पाठीमागे लपलेले आहेत, काही दारात उभे आहेत. तर असे अनेक कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. आणखी एक पूर्ण एन्शियंट प्राचीन काळाचा जो एक सोसायटी आपल्याला दिसते ह्या रंगचित्रामध्ये दिसते. इथे जे आहे एक हाय फॅशन ज्याला म्हणतो की जिथे पॅरिसचे लोकांनी पण तिथल्या काही जे हे आहे हेडड्रेसेस आहे, कॉस्ट्युम्स आहे, तिथले कॉपी केले आहेत. पॅरिसचे लोक जे आहेत फॅशनमध्ये सगळ्यात पुढे आहेत, लीडर्स आहेत, फॅशनचे लीडर्स आहेत. तर त्या फॅशनच्या लीडर्सनीही अजंठाच्या रंगचित्रामध्ये जे फॅशन आहे ते कॉपी केलेलं आहे. आणखीन त्यांच्या कित्येक फॅशन शोजमध्ये त्यांनी नावही दिलं की अजंठामधले हे हेडड्रेसेस आहेत. तर हेडड्रेसेस पण दिलेत. आणखीन अनेक त्यांनी, हे एक कॅरेक्टर तुम्हाला इथे दिसतो अजंठाचं, तिथे कुंकूही दिसतो तिथे. आणखीन तिने जे त्यावेळेसची बॉडीज अशी घातलेली, आणखीन खालचा एक स्कर्ट सारखं घातलेलं आहे. तर ते एक आणखीन पूर्ण केस रचना वगैरे सगळं तिथे दिसतं. तो फॅशनमध्ये मला वाटतं अजंठा त्यावेळेस सगळ्यात पुढे होतं. आणखीन
थोडंसं त्याचं जॉग्राफिकल लोकेशन सांगते की अजंठा साधारण औरंगाबाद पासून 108 किलोमीटर दूर आहे. त्याला साधारण जर रोड चांगला असेल फक्त 2.25 तासामध्ये आपण पोहोचू शकतो तिथे. आणखीन ह्याचे जे जिथे ते कार्व केलेले आहेत त्या दगडाचं जे रेंज आहे, म्हणजे हे सगळे सह्याद्री रेंज आहेत, तर ह्या पर्टिक्युलर रेंजेसचं नाव सातमाला रेंज आहे. आणखीन हे सेमी सर्कल मध्ये त्यांनी कार्व केलेलं आहे. इथे वाघोरा नदी वाहते. आणखीन अजंठाच्या त्यामध्ये सेमी सर्कल मध्ये आपल्याला सप्तकुंड म्हणजे 7 असे कुंड आहेत जिथे ते हे रिव्हरचे नदीचं पाणी पडतो. त्यामुळे अतिशय रम्य ही स्थान, रोमॅन्टिक असं स्थान दिसतो. हे सातमाला रेंजेस एक ट्रॅप, हा जो दगड आहे याला डेक्कन ट्रॅप रॉक म्हणतात, किंवा डेक्कन म्हणजे दक्षिण, ट्रॅप रॉक म्हणजे स्काईज, SH स्काईज म्हणून 1833 मध्ये त्यांनी ह्याला ट्रॅप रॉक म्हटलंय. कारण हे जे लावामधनं तयार झालेला रॉक आहे ते एकावर एक असे त्याचे स्टेप्स असे आहेत. आणखीन हा हॉरिझॉन्टल असा रॉक आहे. आणखीन असे फॉर्मेशन एकावर एक असे लावा पडत गेला, आणखीन त्याचे हे माउंटेन्स किंवा माउंटेन रेंजेस फॉर्म झाले आहेत. तर हे आपल्याला माउंटेन रेंजेस दिसतात. इथे सेमी सर्कलचं मी तुम्हाला जे सांगत होते की अजंठाचं लेणी जे आहे एका सेमी सर्कलमध्ये आहे. पूर्ण हिरवं गार आहे, तिथे सुंदर नदी वाहते, सप्तकुंड वाहत आहे. तर तिथे गेलं की असं तिथनं निघावंसंही वाटत नाही. आणि तिथे जे रंगचित्र जेव्हा आपण पाहायला लागतो मला वाटतं फारच कमी लोकांना तिथनं निघावंसं वाटेल. तिथे एक आपल्याला ऐतिहासिक आणखीन एक पॉलिटिकल एक जो मिलियू दिसतो, एक हे दिसतो काय एक्झॅक्टली हे कोणी बनवलं आहे. हा मला वाटतं सगळ्यांना खूपशा लोकांना माहिती असेल की हे सातवाहन आणि वाकाटका डायनास्टीने राजघराण्याने बनवलेलं आहे. आणखी ह्याचा काळ आहे 2nd सेंचुरी BC टू 5th सेंचुरी AD. सातवाहनास हे एक अतिशय महत्वाची डायनास्टी होती जी 2nd सेंचुरी BC पासून ते 2nd सेंचुरी AD मध्ये होती. आणखीन ह्यांनी मौर्य डायनास्टी मधनं हे निघालेले आहेत आणि तिथनं मग त्यांनी महाराष्ट्रामध्ये पैठणला कॅपिटल करून त्यांनी एक किंगडम स्वतःचं राज्य फॉर्म केलं. आणखीन ही एक डायनास्टी अशी डायनास्टी आहे की ती अतिशय प्रॉस्पेरस अशी डायनास्टी आहे. इथे दुसरा डायनास्टी जे मी सांगत होते एक वाकाटका डायनास्टी आहे, जे साधारण 250 AD मध्ये विदर्भापासून सुरू झालं आहे. आणखीन ह्याची पहिली ब्रँच रुद्रसेना पण होता, ज्याच्याशी प्रभावती गुप्ता म्हणजे चंद्रगुप्ता सेकंडच्या मुलीने लग्न केलं होतं प्रभावती गुप्तानी. आणखीन रुद्रसेना गेल्यानंतर मग ती एकटीच रूल करायची. आणि त्यावेळेस मग असं म्हणतात की कालिदास इथे आला होता आणि त्यांनी मेघदूत इथे गेलं होतं. त्यांचे जे मिनिस्टर खरं जे अजंठाचे रंगचित्र जे बनवलं आहे, जे कार्व केलेलं आहे, तर 16 नंबरच्या पासनं 16, 17, 18 वगैरे हे जास्त करून नंतरची जी डायनास्टी आहे, ज्याच्या वत्सगुल्मा जी डायनास्टी आहे त्यांनी हे केलं. आणि हरिसेना त्यावेळेस राज्य करत होता. त्याचा जो मंत्री होता वरदेवा, जो बुद्धिस्ट होता, त्यांनी तिथे इन्स्क्रिप्शन्स लिहिले आहेत. आज आपल्याला अजंठाला अनेक इन्स्क्रिप्शन देतात. सातवाहना काळापासून ते वाकाटका काळापर्यंत आपल्याला अनेक इन्स्क्रिप्शन दिसतात. पण त्याचा जो काळ आहे, जसं एक काळ असा 2nd सेंचुरी BC टू 2nd सेंचुरी AD आहे, मग थोडा तुटलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर 250 AD पासून 250 पण नाही 300 साधारण 350 AD पासून तर 550 AD पर्यंत आहे. तर हे दोन काळ आपल्याला इथे दिसतात. सातवाहनाचं महत्व हे आहे की सातवाहना एक अत्यंत वायब्रंट इकॉनॉमी होती. त्यांची इकॉनॉमिकल पोझिशन जी होती अतिशय हाय अशी पोझिशन होती. आणखीन त्यांनी ऍक्च्युली सुरुवात केली ऍग्रिकल्चर शेतीपासून. आणखीन असं म्हणतात की शेतीमधनच त्यांना इतकं रेव्हेन्यू मिळायचं की त्यावेळेसच त्यांची प्रॉस्पेरिटी अगदी होती. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर नंतर त्यांनी अनेक इंडस्ट्रीज सुरू केले. आणि त्यांचे काही असे डायनास्टी, जसं एक पैठण एक सेंटर होतं इंडस्ट्रीजचं, भोकरदन एक सेंटर होतं, आणखीन तेर हे सेंटर होतं. मला वाटतं त्यावेळेस सगळ्यांना हे माहीत असेल की भोकरदन म्हणजे भोगवर्धन, पूर्वीचं एन्शियंट काळाचं भोगवर्धन आहे. आणखीन तेर म्हणजे तगारा, आस्त तगारा, तेर उस्मानाबादला आहे. आणखीन भोकरदन जालन्याच्या जवळ आहे.
तर तेरमधनं तेरणा नदी ही सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे ह्या तिन्ही जे इम्पॉर्टंट सेंटर्स आहेत सातवाहनाचे, पैठण असो किंवा तेर असो किंवा भोकरदन असो, या तिन्ही सेंटर्समध्ये महत्वाच्या नद्या वाहत आहेत. जसं आपण पैठणला माहिती आहे सगळ्यांना गोदावरी वाहते, तसंच तेरला तेरणा नदी आहे, आणखीन भोकरदनला खेलना नदी आहे. तर ह्या नद्यांमुळे पण इथे प्रॉस्पेरिटी जास्त आली. आणखीन ह्याचा जो लिखाण ह्यांनी सातवाहनाचं आपल्याला अनेक ठिकाणी इन्स्क्रिप्शन्स ही सापडतात, प्लस फॉरेन लोकांनी खूपशे लोकांनी लिहिलेले आहे त्याच्याबद्दल, जसं टॉलमीचं जिओग्राफी, प्लिनीज एल्डरचं पुस्तक, स्ट्रॅबोनी त्याला ऑथेंटिकेट की सातवाहना हे अतिशय प्रॉस्पेरस डायनेस्टी होती. तर ॲग्रिकल्चरमधनं त्यांनी इंडस्ट्री सुरू केली, इंडस्ट्रीमधनं ट्रेड आणि व्यापार आणि कॉमर्स सुरू केला, आणि त्यामुळे त्यांची जी प्रॉस्पेरिटी आहे ती दर टप्प्याला वाढत गेली. आणि आपल्याला हे आज जे एव्हिडन्स मिळतो आपल्याला इन्स्क्रिप्शनमध्येही मिळतो, आर्किओलॉजिकल फाइंड्समध्येही मिळतो, कॉन्टेम्पररी लिटरेचरमध्येही मिळतो, आणखी दोन्ही लिटरेचरमध्ये मिळतो, जसं फॉरेन आणखी इंडियन लिटरेचरमध्ये मिळतो आपल्याला. त्यावेळेस जे सेंटर्स, जसं मी मगाशी सांगत होते की जे सेंटर्स होते सातवाहना डायनेस्टीचे ते पैठण, भोकरदन आणि तेर. पैठण जे सेंटर होतं हे महत्वाचं ह्याच्याकरता होतं की इथे आपल्याला हे लूम्स, जसं विविंग खूप महत्वाचं होतं, कपडा हा फार महत्वाचा होता. आणि त्यावेळेस पैठण असो किंवा राजतडक असो किंवा भोकरदन, या सगळ्या ठिकाणी कॉटन खूप मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस व्हायचा. तर कॉटनचं, कारण पैठणमध्ये जर पाहिलं तर विविंग कॉटनमध्येही व्हायचं, सिल्कमध्ये व्हायचं, आणि तिसरा जो कपडा होता त्याला मस्लिन म्हणतो किंवा मलमल जो कपडा आहे, जो ढाकाचा मलमल असतो, तो पैठणला, तो त्या प्रकारचा मलमल पैठणलाही व्हायचा आणि तेरला व्हायचा. हे दोन कपड्याचे मोठे सेंटर्स होते. तर विविंग ही व्हायचं आणि इथे डाईंग पण व्हायचं, म्हणजे रंग, कपड्याला जो रंग द्यायचा, त्यांना मोठी मोठी जी भांडी, रंग देण्याची जी भांडी, बॅट्स जे असतात ते मोठे मोठे भांडी तिथे सापडले, आणखी ते रंगही द्यायचे. भोकरदन हा सेंटर जो होता, बीड मॅन्युफॅक्चरिंग होतं, बीड प्रोडक्शन तिथे इंडस्ट्री होती, ग्लास बीड्सची इंडस्ट्री होती तिथे, आयव्हरी मेकिंगची इंडस्ट्री होती तिथे. तर तिथे अनेक मण्या नाना प्रकारचे, म्हणजे टेराकोटामध्ये पण सापडले आहेत, आयव्हरीमध्येही सापडले आहेत, फॅसी म्हणून एक दगड आहेत त्याच्यामध्येही सापडले आहेत, प्लस सेमी प्रेशस स्टोन्समध्येही आपल्याला अनेक मणी तिथे सापडले आहेत, ज्याचे जे अजूनही त्याचे एक्सकॅव्हेशन्स म्हणजे जे सापडलेले आहेत. तर आपल्याला हिस्ट्री म्युझियम जे आहे युनिव्हर्सिटीची, त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या मणी आजही दिसतात. मला सांगण्याचं, हे सगळं ट्रेडचं सांगण्याचं वगैरे हे कारण ह्याचं आहे की जे आपल्याला आज सापडलं आहे पैठणला किंवा भोकरदनला किंवा तेरला, तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला अजंठाच्या पेंटिंगमध्ये आणि कॉस्ट्युम्समध्येही दिसतो. म्हणून त्याचं थोडं त्याच्याबद्दल थोडं बॅकग्राऊंड सांगते, कारण जोपर्यंत तुम्हाला बॅकग्राऊंड समजलं नाही तोपर्यंत इथे हे जी आयव्हरीची फिगर आहे, ही जी फिगर आहे, आपल्याला असे 3 फिगर्स आहेत. एक जी तेरला सापडली, एक भोकरदनला सापडली, आणि ही इटली पॉम्पेला सापडली. पॉम्पेच्या जेव्हा अर्थक्वेक झाला त्यावेळेस ही सापडली. म्हणजे या तिन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहे, आणि अत्यंत जवळची सिमिलॅरिटी आहे. आणि ही जे स्कल्पचर्स आहेत हे साधारण आपण जर पाहू तर त्यांच्या पायातले जे अँकलेट्स आहेत, हातातले जे बांगड्या आहेत, तर मला वाटतं सांची तुम्ही पाहिलं असेल, MP मध्ये जे सांची स्तूप आहे, ते सांची स्तूपाचे जे गेटवेज आहेत, तर गेटवे मध्ये ज्या स्त्रिया दाखवल्या आहेत तर त्यांनीही आयव्हरीचे आहेत. ह्या आयव्हरीचे असे अँकलेट्सही घातलेले आहेत, आणखी बांगड्याही आयव्हरीच्या आहेत. आणखी इथे दोन्हीकडे हे ऍक्च्युली आरशाचं पकडायचं एक हे असतो, स्टँड सारखं असतो, ह्याला पकड असा असतो, आणखी आरशाकरता ह्याला एक पकड म्हणून यूज करतात. तर त्यालाही त्यांनी सुंदर असं डेकोरेट केलं होतं. तर अशी आपल्याला आयव्हरीमध्ये, पूर्ण आयव्हरीमध्ये, आणि त्यांचे गळ्यातले केस रचना जर पाहिलं, पाठच्या साईडला आरसा आहे तर पाठीमागेही त्याची जी केस रचना आहे ती पण सांचीच्या जे शालभंजिका दाखवले, तर सांचीच्या शालभंजिकाच्या अगदी सिमिलॅरिटी खूप स्ट्रॉंग आहे तिथे. तर ही एक अतिशय महत्वाची आहे जी आपल्याला तिन्हीकडे. आणखी अशाच ज्या स्त्रिया आहेत
हे केव्ह नंबर 10 मध्ये 10 नंबरच्या केव्ह मध्ये आपल्याला सापडतात आणि त्यांचेही अँकलेट्स आणखीन बांगड्या ह्याच प्रकारच्या आहेत, म्हणून ह्याचं दाखवायचं कारण हे होतं. आता इथे जे मी तुम्हाला ट्रेड बद्दल सांगत होते, जे व्यापाराबद्दल सांगत होते, तर एक ट्रेड रूट्स जी असायची त्यावेळेस, म्हणजे हे ट्रेड रूट्स कुठनं कुठे सुरू व्हायचे, तर ऍक्च्युली तक्षशिलापासून सुरू व्हायचं, आणखीन ते उज्जैनला, पण मेन सेंटर इथे डेक्कनचं जे होतं ते उज्जैन होतं. तर उज्जैन ते तगारा हा पूर्ण रूट होता. आणखीन उज्जैन जे होतं, उज्जैनपासून तो रूट जायचा तो महिष्मती नर्मदाच्या किनारे जी एक हे होतं सिटी होतं तिथे, तिथनं बुरहानपूरहून घटोत्कचहून अजंठा, मग तिकडनं भोकरदनहून राज तडक, मग प्रतिष्ठान आणि तगारा. आता आपण हा जो रूट पाहतो, तर मी तुम्हाला सांगत होते की मध्ये अजंठाला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भोकरदन तर माहिती आहे, राज तडक म्हणजे आज औरंगाबादचा एक पार्ट आहे, जिथे आज लेक जो आहे आपला हर्सुल लेक जे आहे, तर तिथे जो आहे तिथे राज तळक होता. ह्याचा ऍक्च्युली संदर्भ आपल्याला कुठेही सापडत नाही, जसं औरंगाबाद केसमध्ये एकही इन्स्क्रिप्शन शिलालेख नाहीये. हा इन्स्क्रिप्शन आपल्याला कान्हेरी केव्हला केव्ह नंबर 4 मध्ये सापडतो, जिथे त्यांनी राज तळकचं मेन्शन केलं आहे की हे पैठणच्या अतिशय जवळ आहे. तिथे 2 लेण्या त्यावेळेस, कारण 2nd सेंचुरी एडीचा काळ होता, तेव्हा तिथे 2 लेण्या होत्या, एक स्तूप होता, चैत्य होता, आणि विहार होता. हे 2 लेण्यांचं मेन्शन आहे. आणखीन त्यांनी व्यापाऱ्यांनी कोणी केलं होतं, आणि राज तडक तिथे एक मोठी लेक होतं, आजही तिथे लेक आहे, हर्सुल लेक आहे तिथे, पण त्यावेळेस राज तडक, तेव्हा रॉयल टँक असं म्हणायचं त्याला. तर हे जे राज तडक होतं ते औरंगाबादला अगदी आजही तिथे त्याच तिथे. आणखीन याचा संदर्भ औरंगाबाद केव्स बद्दल अजून एक पिया ब्रँकॅसिओ म्हणून एक इटालियन स्कॉलर आहे, तिने ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणखी तिने राज तडकचं मेन्शन केलेलं आहे की तिथे राज तडक म्हणजे एक लेक होता आणि तिथे कॉटन मोठ्या प्रमाणात ग्रो व्हायचं. तर हा एक रूट होता, जो इनलँड रूट म्हणतो, जसं आता भारतात आपल्या उज्जैन पासून तर टागारा किंवा तेर पर्यंत हा रस्ता होता. आणि मग इथनं व्यापारी यायचे आणि ते अनेक काही गोष्टी तिकडनं आणायचे, आणि इकडनं जसं तेर, पैठण, भोकरदन वगैरे इकडनं खूपशा ज्या ऑब्जेक्ट्स आहेत जे बनवायचे, जसं कपडा वगैरे बनवायचे, ते सगळं तिकडे घेऊन जायचे. तर हा इनलँड ट्रेड होता. त्याच्यानंतर सी रूट्स पण होते, म्हणजे समुद्री मार्ग पण होता. आणि समुद्री मार्गामध्ये अगदी जसं आपल्याला सोपारा आहे, ठाण्याच्या जवळ जे आहे पोर्ट आहे, तर तिथनं अरब्स आणि ग्रीक्स खूप मोठ्या प्रमाणात यायचे. आणखीन हे जे यायचे हे व्यापारा करता यायचे. आणखीन दुसरे सी रूट्स होते, पुरी, माहीम, चिपळूण, कोकण पोर्ट्स मधनं होता. नंतर पहिले जसं ग्रीक्स खूप मोठ्या प्रमाणात ते इथोपियन्स यायचे, चायनीज यायचे, पण पुढे जाऊन एक मोठं रोमन मार्केट सुरू झालं. रोमन्स खूप मोठ्या प्रमाणात यायला लागले. आणि जेव्हा जसं ऑगस्टस जो राजा होता रोमचा, त्यांनी क्लिओपाट्रा आणि अँटोनीला एक्झोमाइट जे एक वॉर होती त्याच्यामध्ये हरवलं होतं. आणखीन त्यानंतर ऑगस्टस नंतर व्यापार रोममध्ये आणखीन भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता, आणि तो व्यापार कंटिन्यू झाला. आणखीन त्यांचे रोमचे मेन सेंटर्स अलेक्झांड्रिया आणि पेल्मायरा होता. आणखीन हे भरूच म्हणजे गुजरातच्या साईडला यांचं मोठं पोर्ट होतं, जिथे त्यांचा सगळं व्यापार सामान यायचा. आता हा जो रूट होता, म्हणजे सी रूट जो होता, कारण रोमन जास्त प्रमाणात यायला लागले, तर असं म्हणतात की ह्या व्यापाराकरता ग्रीक पण, पर्शियन्स पण वगैरे खूप मोठ्या प्रमाणात पोर्ट्समध्ये राहायचे. जसं आता माहीमचं सांगत होते, चिपळूणचं सांगत होते, झोपारामध्ये असे लोक फॉरेनर्स येऊन राहायला लागले तिथे. तसंच M.N. देशपांडे, जे डेप्युटी डायरेक्टर जनरल ASI चे होते, त्यांनी एक रिसर्च आर्टिकल लिहिलं होतं ह्याच्यावर, तेरवर. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की तेरमध्ये आणि पैठणमध्ये ही रोमन सेटलमेंट खूप मोठ्या प्रमाणात होते. आणखीन तेरणा रिव्हरच्या बँक्सच्या इकडे हे रोमन्स खूप मोठ्या प्रमाणात सेटल डाऊन झाले, कारण त्यांना पैठणमधनं जे व्यापार करायचे, पैठणमध्ये हे अनेक, जसं मी हे सांगत होते तेव्हा हे जे मोठे स्कॉलर्स होते, जसं हा स्ट्रॅबो आहे, प्लिनी द एल्डर आहे,
मग टॉलमीज जॉग्राफी आहे, ह्यामध्ये ह्या सगळ्या सी रूट्सचं वगैरे सगळ्यात मोठ्या प्रमाणात मेन्शन केले आपल्याला सापडतो. आणखी ह्यांनी सगळ्यांनी ह्याच्याबद्दल ह्या फॉरेन ह्याच्यात लिहिले आणि त्याच्यात रोमचा खूप मोठा व्यापार होता इथे म्हणून लिहिलेला आहे. आणखी प्लिनी द एल्डर यांनी जे लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलंय की रोमचा जो ट्रेड भारताबरोबर होता आणि खास त्याच्यात तेर आणि पैठण आणि साऊथचा काही साईड याच्याबरोबर एक ट्रेड जो होता, तर त्याच्यामुळे ग्रॅज्युअली कसं झालं, रोमनचा ट्रेड सगळ्यात जास्त झाला. म्हणजे सातवाहना आणि रोम मध्ये जो व्यापार सुरू झाला होता, तर रोम हा सगळ्यात लीडर होता ट्रेडमध्ये. आणखी त्यांनी जो पैसा इथे यूज केला, साधारण 50 मिलियन स्टॅचेस, म्हणजे जवळजवळ आजचे 80,000 पाऊंड्स पर इयर एवढा ते इंडियामध्ये स्पेंड करायला लागले. त्याच्या डिमांड कशाला होती, सगळ्यात जास्त डिमांड होती पैठणचा जो सिल्क आणखी जरी वर्क आहे, ब्रोकेड जो आहे, त्याला तिथल्या जो बायका लग्न करणाऱ्या ज्या मुली होतात, रोमन मुली होतात, तर त्यांना खास ह्या जरी वर्क करता, एम्ब्रॉयडर्ड वर्क करता त्यांचा डिमांड खूप मोठा होता. त्यामुळे खूपसा कपडा जो आहे, सिल्कचा कपडा, जरीचा कपडा मोठ्या प्रमाणात तिथे जायला लागला. आणखीन असं म्हणतात की रोमन हाऊसवाईफ जे आहेत ते इंडियन स्पायसेस आपल्या जेवणामध्ये खूपशे टाकायचे. आणखीन त्यांचं जेवण इंडियन स्पायसेसच्या शिवाय पूर्ण नाही व्हायचं. त्यामुळे इंडियन स्पायसेस आणखीन जरीवर असं खूपसं बाहेर जायला लागलं आणि त्यामुळे मग रोम इकॉनॉमी जवळजवळ संपुष्टात यायला लागली. आणखीन त्यामुळे म्हणजे जो व्यापार फार मोठ्या प्रमाणात व्हायचा. आणखीन जे बायकांना खूप पॅम्पर केलं त्यांनी, आणि असं म्हणतात बायकांमुळे त्यांची इकॉनॉमी संपुष्टात आली होती. तर हा जो एक रोमचा असा हे आहे संदर्भ मिळतो आपल्याला की त्यांनी पैठणमधनं खूपसा व्यापार केला. आणखी त्यामुळे पैठण जास्त प्रॉस्परस झालं होतं सातवाहनाच्या काळामध्ये. आता आपण इथनं एक्सपोर्ट काय करायचो, मोठ्या प्रमाणात जे मोती आहे, पर्ल्स आहे. आज तुम्ही अजंठाला जर पाहिलं तर प्रत्येक जितके एस्पेशली जर रॉयल्टी जी आहे, नोबिलिटी जी आहे, त्यांनी सगळ्यांनी मोत्यांची माळं घातलेली आहेत. आणि मोत्यांची माळी एकलवी असं म्हणजे एकवली असा माळ असतं, एक पदराचा असतो, त्यानंतर 2 पदरी असतो, त्यानंतर 5 पदरी, 10 पदरी, 20 पदरी, 64 पदरी पर्यंत, 108 पदरी पर्यंत मेन्शन केलेलं आहे. तर असे एवढे पदरीचे ते नेकलेसेस घालायचे. ते पर्ल्स खूप, म्हणजे अजिंठ्याला जर पाहिलं तर पर्ल्स खूप खूप पॉप्युलर होते आणि खूप लोकांनी पर्ल्स खूप खायला. तर आपण जे एक्सपोर्ट करायचो तर मोती मोठ्या प्रमाणात करायचो. प्रेशियस स्टोन्स मध्ये माणिक आणि हिरा जास्त करायचो. त्यात पाचूचा जो प्रमाण आहे तो कमी होता. परफ्युम्स, सेंट वगैरे, स्पायसेस पण मोठ्या प्रमाणात करायचं. आणि आयव्हरी खूप जायची आपल्या इकडनं. पैठणचा जो आहे जास्त करून कपडा जायचा, मसलिनचा कपडा, कॉटनचा कपडा, सिल्कचा कपडा. आणखीन एम्ब्रॉयडर्ड जेम्स जायचे, एम्ब्रॉयडरी वर्क करून तिथे पाठवायचे. तसंच तेहून मसलिन, आणखीन कॉटन वगैरे जायचा. आणखीन भोकरदनहून जास्त करणं सगळ्या प्रकारच्या मण्या, पर्ल्स, मोती वगैरे सगळे तिकडनं, किंवा आयव्हरी खूप प्रमाणात जायची. डेक्कनचा डायमंड खूप पॉप्युलर होता, डेक्कनचा डायमंड जायचा. आपल्याकडे जे गोमेद एगेट होतं, क्रिस्टल, स्फटिक, नीलम, एमेथिस्ट, ऑनिक्स पण गोमेद असतो, शेल्स हा, आणि स्लेव्ह गर्ल्स पण आपल्या बाहेर जायचं. त्यामुळे आपल्याकडे प्रेशियस स्टोन्स, सेमी प्रेशियस स्टोन्स खूप मोठ्या प्रमाणात आपण पाठवले होते तिथे. त्याच्या व्यतिरिक्त इम्पोर्ट्स जे होते, आपल्याकडे सोनं फार मोठ्या प्रमाणात नव्हतं. त्यामुळे सोन्याचे नाणी, सिल्वर, कॉपर, टिन अँड कोरल हे खूप जास्त प्रमाणात आपण तिथं मागायचो. त्यामुळे इम्पोर्ट्स जास्त सोन्याचे बरे जास्त प्रमाणात व्हायचे. जी स्कॉलर्स ज्यांनी खूप जास्त लिहिलं आणि ज्यांना खूप जास्त मी संदर्भ त्यांचा घेतलाय ते V.S. अगरवाल, हर्षचरित्र एक सांस्कृतिक अध्ययन. हे ऍक्च्युली कॉस्ट्युम्सचं जे मी कपड्याचं पोशाखाचं जे लिहिलंय ते हर्षचरित्र एक सांस्कृतिक अध्ययन, ह्याच्यामध्ये खूपसा संदर्भ मिळतो आपल्याला.
वास्यांचा कामसूत्रमध्ये मिळतो. यॉनशॉंग ट्रॅव्हल्समध्ये त्यांनी आपल्या इथला कॉटनचा कपडा जो आहे तो त्याची इतकी स्तुती केली की इतका मलम इतक्या मुलायम कपडा मी कधीच पाहिला नाही. त्याच्यात कालिदासाचे जे ड्रामाज आहेत, त्यांची जी पोएट्री पण आहे, मेघदूत पण आहे, आणखीन ऋतुसंहारा वगैरे पण आहे. तर त्यांनी ज्या पोएट्रीजमध्ये संदर्भ दिला आहे की हिरोईन्स त्याची जी आहे त्यांनी कशाप्रमाणे हिरोईन्स जास्त करून किंवा रॉयल्टी आणखी नोबेलिटी जी आहे जास्त करून सिल्क वापरायची किंवा मस्लिनचा कपडा वापरायची किंवा लिनन वापरायची. पण आणखीन खालचे ह्याचे जे लोअर सोशल सोसायटीमध्ये जे लोअर रँकचे जे लोक होते ते जास्त करून कॉटनचा कपडा वापरायचे आणि लिनन पण वापरायचे, पण कमी प्रमाणात. ह्याच्या जमीला ब्रिजभूषणनी पण कॉस्ट्युम्स बद्दल आणखीन ऑर्नामेंट्स हे दोन्ही बद्दल लिहिलेले आहे. डॉक्टर मोतीचंद्र यांनी पण त्यांचं कॉस्ट्युम टेक्स्टाईल्स हे, तसं अनेक लोकांनी, ढवळेकरांनी पण पुस्तकं लिहिली आहेत त्याच्याबद्दल. तर हे सगळं चांगल्यापैकी संदर्भ होता. आता आपण कॉस्ट्युम्सकडे येऊ, कारण आतापर्यंत आपण त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं. कॉस्ट्युम्सचं जर पाहिलं तर 2 पिरियड्स आपल्याला दिसतात. एक म्हणजे 2nd सेंचुरी BC पासनं तर 1st सेंचुरी AD पर्यंत जे कॉस्ट्युम्स होते ते नंतरची जी काळ होती 350 to 550 ADचा काळ जो होता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक दिसतो. जसं पहिला जो काळ होता त्याचे कॉस्ट्युम्स अतिशय सिम्पल असे होते, जास्त गॉर्जियस वगैरे, जास्त ग्लॅमरस वगैरे नव्हते. आणखीन फॅशन फारशी खूप नव्हती. जरी प्रिंटेड कपडा या होता. काही लोकांनी असंही अल्तेकरनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय की म्हणजे एन्शंट पिरियडमध्ये कधीच भारतात शिवणकाम केलं नाही, पण शिवणकाम आपल्याला अगदी एन्शियंट काळापासून 2nd सेंचुरी BC पासूनही दिसतो. आपल्याला तो शिवण दिसतो ऍक्च्युली तिथे. तेव्हा आपण जो 1st 2nd सेंचुरी BC to 2nd सेंचुरी ADचा जो कापड पाहू तेव्हा आपल्याला कळेल. तर अजंठामध्ये अतिशय स्टायलिश, पुढच्या नंतरच्या काळामध्ये अतिशय स्टायलिश ट्रेंडी सोसायटी आहे. आणखी कॉस्ट्युम्स त्यांचे इतके स्मार्ट आहेत की आजची जी आपली पिढी आहे, आज आपल्याला आजची बायका जे स्त्रिया आहेत, जे फॅशनेबल खूप स्त्रिया आहेत, ते समजतात की आम्ही खूप फॅशनेबल आहोत, अशी फॅशन कोणीच करत नसेल. पण जर त्यांनी अजंठाची ड्रेपरी पाहिली, अजंठाचे कॉस्ट्युम्स पाहिले, तर मला वाटतं चिक आणि स्मार्ट, आणखी मोस्ट फॅशनेबल तिथे कसे कसे बायका राहायचे ते तुम्हाला तिथे ते बघितल्यावर एक बघितल्यावर कळेल. आणखीन अगदी सिम्पल, आणखीन आर्टलेस ह्याच्यात कपड्यांपासून जिथे आपल्याला जे आज आपण धोती हा कपडा घालतो ते धोती त्या वेळपासून अगदी एन्शंट पिरियड पासून तर 5th सेंचुरी AD पर्यंत धोती अगदी कॉमन होती. तिथे सगळे धोती सारखे, म्हणजे बायकाही धोती सारखा हे पोशाख करायचे. अंतर्या म्हणजे खालचा जो पार्ट आहे तो जास्त करून हा धोतीसारखा कपडा घालायचे. कधी शॉर्ट असायचा, कधी लांब असायचा, कधी एकदम पायापर्यंत असायचा, पण धोती हा खूप कॉमन होता. आणखी नंतर मात्र खूप स्मार्ट कपडे वापरायला लागले ते. इथे आपल्याला एक झलक फक्त मी दाखवते की त्यांचे हेअरड्रेस वगैरे कसे होते. जसं आता इथे आपल्याला एक जी आहे ही तिचा छोटासा आंबाडा आहे आणि त्याला त्यांनी नेट लावलेला आहे. जे आपण नेट आज काही बायका वापरायचे म्हणजे काही वर्षापूर्वी, ते खूप फॅशनेबल आहे म्हणून आपल्याला वाटायचं, पण त्या काळात ही नेट हे अगदी कॉमन होतं. आणखीन त्यांचे सगळ्यांचे जे कपडे आहेत हे थोडे थोडे दिसत आहेत. हे इंद्र दिसतोय इथे, आणि इथे जे आहे हे त्याचा अटेंडंट आहे पाठच्या साईडला. आणखीन जसं फ्लाय करतायत, उडतायत म्हणून त्याची सगळे पाठचा जो कापड आहे ते त्याच्याबरोबर उडतोय. हे एक असं सुंदरसं असं एक कॉस्ट्युमचं एक तुम्हाला. मग आपल्याला इथे जी कॉस्ट्युम देतात त्यांची प्रत्येकाची एक सोशल पोझिशन जी आहे सोसायटीमध्ये, त्या सोशल पोझिशन प्रमाणे आपल्याला ह्यांचे कपडे दिसतात. म्हणजे गॉड्सचे, सेमी डिव्हिनिटीजचे, रॉयल्टीचे, नोबिलिटीचे, मॉन्क्स होते, भिक्षू होते, त्यांचे डान्सर्सचे, नृत्य जे करायचे, नर्तिकांचे, फॉरेनर्स, तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फॉरेनर्स दिसतात. हे फॉरेनर्सचे कपडे कसे होते. आणखीन तसं पाहिलं तर
3rd की 4th सेंचुरी नंतर जे फॉरेनर्स खूप यायला लागले, तसं पाहिलं तर 1st सेंचुरी AD पासूनच फॉरेनर्स खूप यायला लागले. त्यांच्या कपड्याचा जो आपल्या कपड्यांमध्ये परिणाम झाला, इफेक्ट झाला, इम्पॅक्ट पडला, तो आपल्याला ह्या आपल्या कॉस्ट्युम्स मध्ये दिसतो. अगदी अर्ली पिरियड कॉस्ट्युम्स जर पाहिलं आपल्या एन्शियंट पर्यंत, जसं मी 2nd सेंचुरी BC पासून सांगत होते, तर त्यावेळेस जे लॉर्ड बुद्धाचे जे कपडे आपण पाहतो, तर एक कपडा असायचा, तो एक तर अंडरगार्मेंट्स सगळीकडे दिसतात आपल्याला, लॉर्ड बुद्धाचे सगळीकडे अंडरगार्मेंट्स दिसतात, म्हणजे वरचाही कपडा होता, आणखीन खालतीही एक छोटासा असं जांग्या म्हणतात त्याला, अर्ध जांग्या म्हणतात, तर तसं घातलेलं होतं. आणखीन वरती पूर्ण असा एकच कपडा गुंडाळलेला होता साडी, एका पदरावर एका, आणि एक जो आहे बेअर होतं, एक साईड बेअर असायची, तर तसे ते कपडे घालायचे. हे एक आपल्याला एक आयडिया येते. जसं बुद्ध आपल्याला इथे दिसतोय, लॉर्ड बुद्धा दिसतोय, आणखी लॉर्ड बुद्धाचं त्यांनी जे पूर्ण असं एक पूर्ण एकच लांब कपडा घेतलेला आहे, ह्याच्या एका शोल्डरवर टाकलेला आहे, एक शोल्डर बेअर आहे त्याचा. एक त्याच्यानंतर रॉयल्टी, जे आपल्याला एन्शियंट पिरियडमध्ये जी रॉयल्टी दिसते, राजा आणि राणी जे दिसतात, त्यांची जर त्यावेळेचे कपडे पाहिले तर आपल्याला आश्चर्य वाटेल, कारण वरती म्हणजे एक आपण खालचा ज्याला हे कपडा ज्याला म्हणायचं त्याला ते अंतरिया म्हणतात, आणि वरचा जो कपडा आहे त्याला उत्तरिया म्हणतात. उत्तरिया आपल्याला कुठे आपल्याला जास्त सापडतच नाही, सगळीकडे अंतरिया सापडतो. त्यामुळे हे जसं आता आपल्याला पाहिलं, म्हणजे राजा आणि राणी दोघांनी जे घातलेले आहे ते छोटीशी अशी लंगोटी सारखी फक्त रॅप केलेला आहे. वरचा जो भाग आहे तो पूर्ण बेअर आहे, म्हणजे त्यांनी जास्त ज्वेलरी घालतात, पण कपडे उत्तरिया फार कमी घातलेला आहे. तसंच इथेही आपल्याला दिसतंय की छोटासा असं सिल्कचं घातलेलं आहे. आणखीन वरती हा दुपट्टा आहे, म्हणजे वरती दुपट्टा आहे, हे सिल्कचं आहे, पण उत्तरिया कुठेच, ह्याचाही राजा राणी दोघांनी उत्तरिया असं घातलेलं आहे, म्हणजे वरचा कपडा घातलेला नाहीये. मिलिटरी जर पाहिला तर मिलिटरीमध्ये दोन्ही असतो, कारण त्यांना एक युनिफॉर्म असायचा त्यावेळेस. त्या मिलिटरीच्या लोकांनी युनिफॉर्म घालायचे, म्हणजे अंतरिया असायचं, उत्तरिया असायचं, दोन्ही वरचेही एक कपडे असायचे, आणखीन खालचेही कपडे असायचे. म्हणून जे आपण म्हणतो की स्टिच गार्मेंट होतं, तर ह्यांचं जर पाहिलं तर स्टिच गार्मेंट त्यावेळेस होतं. हे जे तुम्ही पाहताय, ह्यांनी सगळ्यांनी, हा जो राजा पाहताय समोर, जो राजा दिसतोय, ह्यांनी वरचा हे घातलंय, असं शर्ट सारखं घातलंय, जे एकदम त्याच्या खालपर्यंत येतोय, असं नीस गुडघ्यांपर्यंत येतोय. ह्यांनी जे घातलंय सगळ्यांनी कपडे, हे पण तुम्हाला कपडे दिसत आहेत, सगळ्यांनी वरचे कपडे घातलेत. आणखी त्यांचं जे आहे अर्ध ब्लाऊज सारखं, छोटासा ब्लाऊज सारखं त्यांनी घातलेलं आहे. तर मिलिटरीमध्ये जे आहे युनिफॉर्म होता, आणि युनिफॉर्म मला वाटतं बहुतेक कंपल्सरी होता, आणि खालती त्यांची सगळ्यांची धोती असायची. पगडी तर फार कॉमन होती, नाना पगडी आहे. ऍक्च्युली मी कॉयफर्स बद्दल तुम्हाला जास्त सांगत नाही ह्याच्याकरता की तो एक वेगळा विषय आहे, तर त्यामुळे मी 2-3 विषय तर हाताळू शकत नाही, त्यामुळे मी एकच विषय हाताळते, फक्त कॉस्ट्युमचा. हे जर पाहिलं तर आता हे पण मिलिटरीचे आहेत. आणखी ह्यांनी पण वरती सगळ्यांनी, जसं आता गोल गळ्याचा शर्ट आहे, ह्यांनी ह्याचा पण गोल गळ्याचा, ह्याचा थोडा V शेपचा असा शर्ट आहे, सगळ्यांनी शर्ट घातलेत. हे पण मिलिटरीचे लोक आहेत सगळे. तर त्यावेळेस जी मिलिटरी होती हे पूर्ण कपडे घालायचे. तसंच जे शिकारीला जायचे, आज आपल्याला इथे 2 शिकारी दिसत आहेत इथे, तर एकाचा स्ट्राइप्ड, म्हणजे व्हर्टिकली स्ट्राइप्ड असा शर्ट घातलेला आहे त्यांनी, आणखी तो पण थोडासा गुडघ्याच्या इकडे आहे. ह्या डिझाईनला कॉबवेब डिझाईन म्हणतात, किंवा हनीकोम डिझाईन म्हणतात. हनीकोम डिझाईन म्हणजे जसं मधमाशा असते, जाळी असते, तर जाळ्याचा जो डिझाईन असतो तो हा डिझाईन आहे. तर त्यावेळेस बघा तुम्ही, प्रिंटेड कपडा किती सुंदर असायचा, की हा कॉबवेब डिझाईन, हनीकोम डिझाईन त्यावेळेस होतं. आणखी हा स्ट्राइप्ड शर्ट आहे, तो आपल्याला कळतोय. आणि वेस्टच्या इथे त्यांनी त्याला सपोर्ट करायला एक कपडा बांधलेला आहे या इथे, आणि खालती त्यांनी बहुतेक अर्ध जांघ्या घातलाय, पण तो आपल्याला दिसत नाही. आता इथे जे डान्सर आहेत, डान्सर्सनी परत उत्तरिया कोणीच घातलेलं नाहीये, आणखीन खालती त्यांचा अंतरिया आहे. अंतरिया किती लांब आहे ते कळत नाही, कारण पेंटिंग त्याचं इथपर्यंतच आहे. आणि पहिल्या म्हणजे एन्शियंट काळामध्ये जर केव नंबर 10 मध्ये पाहिलं
तर 10 मध्ये दुपट्टा हा सगळ्या बायकांनी घातलेला कुंकू, म्हणजे कुंकू जे दिसतो आपल्याला, खूपशा बायकांनी कुंकू लावलेले त्यावेळेस. नंतर आपल्याला नंतरच्या काळामध्ये कुंकू कुठेही दिसत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 2nd सेंचुरी BCचा काळ जो मी सांगते, त्या काळामध्ये आपल्याला दुपट्टाही घातलेला आहे वरती. दुपट्ट्याची जी पदर आहे तोही पाठीमागे दिसतोय आहे. आणखीन खालती जो आहे तो, आणखी तो गॉडल म्हणजे जे हे आहे, गॉडल जे आहे ते आपल्याला मण्यांचा असा असतो आणि त्यांनी त्याला बांधलेला आहे त्यांचं ते अंतर्याला. तर हा एक आहे. संन्यासी नी जे कपडे घातलेले ते अतिशय इंटरेस्टिंग असे कपडे आहेत. त्यांनी तो उत्तरीया घातलेला आहे, म्हणजे वरचा कपडा घातलेला आहे. आपल्याला हे संन्यासी ह्यांनी वरचा कपडा असा फोल्ड मध्ये घेतलेला आहे. खालती दुसरा वेगळा कपडा बांधला आहे धोतीसारखा घेऊन, पाठच्या साईडला त्यांनी गाठ बांधली आहे. इथे जे आहे ह्यांनी वरचं उत्तरीय हे घातलंय, म्हणजे असं जॅकेट गोल गळ्याचं त्यांनी जॅकेट सारखं घातलंय. आणखीन कपडा गुंडाळलेला आहे. तसंच ह्यांनी पण असा स्ट्राईप्सचा, हॉरिझॉन्टल स्ट्राईप्सचा कपडा, स्ट्राईप्सचे कपडे थोडे फॅशनेबल होते त्यावेळेस, सगळ्यांना स्ट्राईप्सचे कपडे खूप, मग ती राणी असो की राजा असो, स्ट्राईप्सचे कपडे, मग ते व्हर्टिकल स्ट्राईप्स असो की हॉरिझॉन्टल स्ट्राईप्स असो, आपल्याला सगळ्यात दिसतात. हे जे आहे हे मेंडिकेंट आहे, म्हणजे भीक मागतोय तो. आणखीन त्याचे जे कपडे आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग आहे की त्यांनी वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचा जो कापड आहे त्याला शिवून हा ड्रेस घातलेला आहे. त्याला ब्लाऊजचाही आपल्याला इथे हे दिसतो, एंड असं दिसतो, इथे बॉर्डर दिसते आपल्याला, इथेही बॉर्डर. आणखीन इथे असे वेगळे वेगळे तुकडे दिसत आहेत कापडाचे, आणि हा वेगळे वेगळे कापडाचा तुकडा जोडलेला आहे तो ह्यांनी घातलेला आहे. म्हणजे स्टिचिंग नाही असं आपण म्हणू शकत नाही. तर स्टिचिंग ही त्यावेळेस होती. आता जो नंतरचा काळ आहे, नंतरचा जो, जसं मी म्हणत होते की लेटर पिरियडमध्ये जे कपडे होते की तो कपडा म्हणजे अतिशय सुंदर असा कपडा होता, अतिशय फॅशनेबल असा कपडा होता. एक जी राणी केव नंबर 1 मध्ये चांपया जातका आहे, चांपया जातकामध्ये सुमना म्हणून राणी आहे. आणखीन ती कोर्टमध्ये, एका राजाच्या कोर्टमध्ये उभी आहे. तिचा छोटासा मुलगा तिच्या समोर उभा आहे. तिने जे कपडे घातलेत, मी तो दाखवू शकले नाही, पण तिने जे कपडे घातलेत ते इतके फॅशनेबल आहे की तिने स्लीवलेस ब्लाउज घातलेला आहे, निळ्या कलरचा असं स्लीवलेस ब्लाउज घातलेला आहे, स्लीवलेस ब्लाउज. आणखी खालती जो आहे टाईट स्कर्ट. अच्छा, मेन हे आहे की रंगसंगती खूप चांगली केली आहे, म्हणजे मॅचिंग ज्याला आपण म्हणतो ती रंगसंगती. पण ब्लू आहे स्कर्ट आहे, त्याच्यात पांढरे असे स्ट्राइप्स आहेत, तसंच ब्लू ब्लाउज आहे. आणखीन तिने इथे मध्ये असा जो स्कार्फचा जो फॅशन आहे आजकाल, खूपशे मुली फॉरेनर असो की इंडियन असो, पण स्कार्फ आजकाल खूप घालतात. जसं तिने स्कार्फ मध्ये असं गाठ बांधून इथपर्यंत खालपर्यंत असं सोडलेलं आहे. आणि इथे जे आहे तिने मोत्यांची माळा घातलेली आहे. म्हणजे आणखीन पाठच्या साईडला आहे तिने डोक्यात पण ब्लू असं स्कार्फ घातलेला आहे. तर ते मॅचिंग जी केलेली आहे ती इतकी ग्लॅमरस आहे की असं मला वाटतं त्यावेळेस ते ट्रेंड सेटर्स आपण त्यांना म्हणू शकतो, इतके ते फॅशनेबल बायका होते त्यावेळेचे. हे एक तुम्हाला अतिशय महत्वाचे किंवा हे एक फॅशन जी होती त्यावेळेस की वरती काही नाही, पण खालचा सारॉंग पण म्हणतात ह्याला, की खालचं सगळं कवर्ड आहे. आणखीन थायच्या थोड्याशा वरती टाईट असा स्कर्ट सारखा घातलेला आहे तिने. तर ही जी फॅशन आहे अजंठ्याला, ह्या सगळ्या फॅशन्स आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. हे अटेंडन्स आहेत, हे जे अटेंडन्स आपल्याला दिसत आहेत की ह्यांनी तर फक्त छोटे छोटे असे धोतीसारखं घातलंय किंवा फक्त स्कर्ट सारखं घातलंय, पण ह्याला असा दुपट्टासारखं बांधून पाठच्या साईडला तो दुपट्टा सोडलाय. हिनी पण इथे असं हे धोतीसारखं घातलंय. आणखीन पाठी तिने त्याला खोचलं आहे. आणखी परत मोत्याच्या ह्यानी गडलनी त्याला बांधलेलं आहे. आणखीन इथे परत दुपट्टासारखं बांधलेलं आहे. हिने असं जांग्यासारखं केलंय आणि पाठच्या साईडला तुम्हाला पर्स पण दिसते तिची, त्याच मॅचिंग अशी पर्स देते. हे अटेंडन्स आहेत, पण तरी पण तुम्ही फॅशन बघा की फॅशन त्यांनी कशी केलेली आहे. तर आपल्याला अजंठाला म्हणजे मग कोणत्याही क्लासचे हे लोक असो
जो मिडल क्लास असो किंवा लोअर क्लास, प्रत्येक क्लासमध्ये जर पाहिलं तर अतिशय फॅशनेबल अशी आपल्याला बायका इथे दिसत आहेत. इथे एक लॉर्ड बुद्धाची जी एक पेंटिंग आहे, ज्याला असं म्हणतात की वन ऑफ द बेस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ लॉर्ड बुद्धा, की जेव्हा तो यशोधराला आणि राहुलला भेटायला येतात ते बुद्धा जेव्हा येतात, आणखीन त्यांची जी हाईट दाखवली आहे ती स्पिरिच्युअल हाईट, एकदम त्यांचं कद दाखवलेलं आहे. आणि त्याच्यासमोर छोटासा असा यशोधरा आणखीन मुलगा असा छोटेसे असे दाखवले आहेत. म्हणजे ते स्पिरिच्युअल हाईट ऑफ लॉर्ड बुद्धा आणखीन मॉर्टल बिंग्स मध्ये जो फरक आहे तो इथे दाखवलेला आहे. तो ते रिप्रेझेंटेशन, असं बेस्ट रिप्रेझेंटेशन हे एक बुद्धाचं हे आहे, ज्यांनी ते त्यावेळेस अगदी सुरुवातीला पण जो कपडा घालायचा आहे, ह्याला सिल्किश असा कपडा, सिवारका कपडा म्हणतात, तो सिल्किश असा कपडा असतो. आणखीन त्यांनी पण इथे पण एक हे छोटा जो आहे बेअर आहे, एकाला कव्हर केलंय. पण मी ते सगळ्यात बेस्ट असा हे होतं मदर अँड चाइल्ड मध्ये किंवा नंबर 17 जे हे आहे सॉरी, बुद्धाची जी आपल्याला मूर्ती दिसते, तर त्यांनी पूर्ण असा सगळ्यासारखं घातलाय, जो वरपासनं गोल गळा आहे, लॉंग स्लीव्स आहेत, लांब असे स्लीव्स आहेत, आणखीन खालपर्यंत पाया झगा आहे. आणखीन पाठच्या साईडला असा हॅलो दाखवलाय, कारण लॉर्ड बुद्धानी एक स्पिरिच्युअल हाईट रीच केली आहे म्हणून. तर हे एक पेंटिंग जे दाखवलंय सगळ्यात वन ऑफ द बेस्ट पेंटिंग्स इन अजंठा आहे. हे मी बुद्धाचं लॉर्ड बुद्धाचं दाखवलेलं आहे. आता लॉर्ड बुद्धा जे आहेत त्यावेळेस त्याच्या ऑपोजिट जे बोधिसत्व आहे, म्हणजे नॉलेज जे देतात सगळ्यांना किंवा हेल्प करतात सगळ्यांना, जे बोधिसत्व म्हणतात, पद्मपाणी वज्रपाणी जे बोधिसत्व आहेत, तर त्यांना बोधिसत्वांना नेहमी पेंटिंग्समध्ये किंवा इवन शिल्पामध्ये त्यांचे कपडे जे आहेत ते अतिशय फॅशनेबल असे कपडे दाखवलेत, किंवा त्यांचं जे ज्वेलरी जी दाखवली आहेत, ऑर्नामेंट्स जे दाखवलेत, अलंकार जे दाखवलेत, ते खूप अलंकार त्यांनी घातलेले असतात. तर इथे जे पद्मपाणी आणि वज्रपाणी असं दोन्ही दाखवलेले आहेत. इथे हे पद्मपाणी आहे आणि हे वज्रपाणी आहे. ह्यांनी खालती जे अंतर्या दोघांनी सिल्कचं अंतर्य घातलेलं आहे. हे हॉरिझॉन्टल आहे आणि हा कपडा अतिशय तलम आहे. इथे जे आपण अजंठाला पाहतो हे अनेक प्रकारचे सिल्क आहेत, म्हणजे एका प्रकारचं सिल्क आहे दिसत नाही आपल्याला. जसं मी मोतीचंद्राचं पुस्तक जे वाचत होते किंवा दुसऱ्यांचे जे पुस्तक वाचत होते, त्यांनी अनेक प्रकारचे सिल्क दिले आहेत त्यावेळेसचे. तर पेट्रोना म्हणून एक प्रकार होता, चीनपट्टा म्हणून एक प्रकार होता, त्रापाया म्हणून एक प्रकार होता, कौशिया म्हणून एक होता, सौमा म्हणून एक होता. असे अनेक, ज्याला बेस असा थोडासा क्रीमिश असतो, काही ह्याचा बेस एकदम पांढरा असतो, तर ह्याचा जो बेस असा थोडा क्रीमिश आहे आणि ह्याचा बेस जो आहे एकदम पांढरा शुभ्र आहे. आणखीन हे हॉरिझॉन्टल असे पट्टे आहेत, दोन्हीकडे असे हॉरिझॉन्टल पट्टे दाखवले आहेत. आणि इथे थोडंसं ह्यांनी चेक डिझाईन पण मध्ये दोन्हीकडे घातलेला आहे. तर हा जो आहे म्हणजे सिल्कचा जो कपडा आहे, एकदम तलम कपडा आहे आणि अगदी महागातला कपडा आहे हा. तर बोधिसत्वाचा. आता जेव्हा आम्ही रॉयल क्लासकडे येतो, म्हणजे राजे महाराजांकडे जेव्हा येतो, तर राजे महाराजांची जी कपडे असतात म्हणजे सरप्राइझिंगली खूप सिंपल आहे. जरी सगळे सिल्कचे बनवले, सगळे सिल्कचे आहेत. मेजॉरिटी राजे महाराजे जेव्हा जे कोर्टमध्ये असतात, जेव्हा दरबारामध्ये जेव्हा असतात, तर दरबारामध्ये जो त्यांचा नेहमीचा जो पोशाख आहे तो म्हणजे बहुतेक करून धोती टाईप आहे, सिल्क धोती आहे, पण धोतीच आहे. म्हणजे रेअरली आपल्याला दरबारामध्ये राजे दुसरा काही कपडा घालताना दिसतात. आणखी उत्तरीया तर बहुतेक राजांनी घातलेलंच नाहीये. तर आणि मिलिटरीचा मात्र जो कपडे आहेत ते एकदम वेगळे असतात. हे आपल्याला दिसतात. आता बघा इथेही जसे जितके तुम्ही अजंठाला जितके तुम्ही राजे महाराजे पाहाल, सगळ्यांनी धोत्या पण सिल्कच्या, प्युअर सिल्कच्या धोत्या घातल्या. तर इथेही त्यांनी मॅचिंग, म्हणजे बाजूबंद जे पण आहे ते पण मॅचिंग आहे, गळ्यामधलं जे आहे ते पण मॅचिंग दिसतो. मग यज्ञोपवीत
मोत्यांचं आहे इथेही मॅचिंग. आणि इथे अजंठाला एक प्रेशस स्टोन जो आहे नीलम म्हणजे सॅफायर हा खूप वापरलेला आहे. तर हा सॅफायर सगळीकडे आपल्याला दिसतो. इथेही सिल्क हा दाखवलेला आहे. इथे हा मिलिटरीचा आहे. आता मिलिटरीमध्ये आपल्याला वरती जे आहे हा कोट दिसतो. ह्याला युजली कंचुका म्हणतात. कंचुका म्हणजे असा वरचा कोट जो असतो फुल स्लीव्ह असतो, आणखी साधारण आपल्या मांड्यांपर्यंत येत होतो, आणि खालती चुडीदार सारखा घातलाय त्यांनी. आणि शूज सारखं पण खालती घातलंय ज्याला स्ट्रॅप लावलेला आहे. तर हे चुडीदार सारखं आपल्याला दिसतो, पांढरा चुडीदार सारखा. वरती तो हे आहे कंचुका आहे आपल्या मांड्यांपर्यंत. आणखीन हा मिलिटरी एक्सपिडिशनला जाताना जो प्रिन्स आहे, राजकुमार आहे, तर त्याचे कपडे जे आहेत मात्र बाहेर जाताना मिलिटरीच्या ह्याला जाताना त्याचे कपडे पूर्ण घातलेले. उत्तरिया पण दिसतो आपल्याला आणि अंतरिया. आता परत हे दरबारामध्ये दाखवलेलं आहे. तर दरबारामध्ये परत आपल्याला दाखवलंय जे गर्डल आहे हे मोत्यांचं गर्डल आहे. आणखीन परत सिल्कचं हे अंतरिया आहे, धोतीसारखं घातलेलं आहे. हे चौकडीचे डिझाईन आहे, म्हणजे सगळीकडे आपल्याला पण इथे चौकडीचा आपल्याला डिझाईन दिसतो. आता ह्याच ह्याच्यात जर आपण राण्यांचं पाहिलं तर राण्यांनी जे आहे अतिशय एक्विजिट आणखीन अतिशय सुंदर असे कपडे घातलेले आहेत. आणखीन आपल्याला ते कपडे पाहून असं वाटतं की इतके छान आउटफिट्स त्या काळात ह्या लोकांनी कसे घातले. मग त्यांचे जर ही पाहिले, केशरचना जर पाहिली, ज्वेलरी जर पाहिलं, सगळं पाहिलं तर अतिशय सुंदर अशी ज्वेलरी आहे. आता ही आपल्याला राणी जी दिसते त्या मनाने सिंपल कपडे आहेत, पण तिने जो वरचा पट्टा, ब्रेस्टच्या इथे जो पट्टा लावलाय तो कपडा हा कपडा मस्लिन आहे किंवा मलमल आहे. आणखीन हा अतिशय महागातला मलमल आहे. जे राण्या एकदम मस्लिन यूज करायचे, सिल्क यूज करायचे, लिनेन यूज करायचे. तर बहुतेक राण्या आपल्याला दरबारात जे दिसत आहेत ते जास्त करून सिल्क आणखीन मस्लिन यूज केलेलं आहे. हे मस्लिन यूज केलेलं आहे, एकदम आपल्याला बारीक असं दिसतो. पण हा हे जे पट्टी जी आहे, बॉर्डर जी आहे आपल्याला इथे दिसते, असा कपडा असा खालपर्यंत इथे गेलेला आहे. हा जो आहे हा सिल्कचा आहे, आणि सिल्कचं तिने जे टाईट स्कर्ट सारखं घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा की दरबारात पण राण्यांनी किती फॅशनेबल स्टेट केलंय. थोडस वरती आहे असा, म्हणजे एकदम पायापर्यंत नाहीये, मिडी त्याला म्हणू शकतात. आणखीन पाठच्या साईडला जो परत लोड जो दाखवलाय ज्याच्यावर बसली आहे, तर लोड पण त्याला पण असे म्हणजे फ्लोरल डिझाईन दिसतात आपल्याला. हे एक वन ऑफ द बेस्ट महामयाचं जे डिझाईन आपल्याला कपडा जो दिसतोय, हे जे खालचा जो कपडा आहे तिने ऍक्च्युली वरती पण हा जो कपडा घातलाय हा मस्लिनचा आहे, तो नीट दिसत नाहीये पण मलमल घातलेला आहे. आणि खालतीचा हा कपडा आहे ज्याला आपण मस्लिनमध्ये म्हणजे मलमलच्या कपड्यामध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे, आणि एम्ब्रॉयडरी मोत्यामध्ये केली आहे, सॅफायरमध्ये म्हणजे नीलममध्ये केलेली आहे. आणखीन मध्ये मध्ये थोडे डायमंड्स लावलेले आहेत. तर हिरे पण दिसतात इथे. सॅफायर खूप मोठ्या प्रमाणात आहेत इथे, नीलम खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे गर्डल पण हा पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेला मस्लिनचा कपडा आहे. इथपर्यंत म्हणजे जवळजवळ गुडघ्यापर्यंत हा कपडा येतो. तर ही जी एम्ब्रॉयडरी होती त्यावेळेस अगदी बारीक काम त्यावेळेस करायचे. म्हणजे तुम्ही विचार करा की हे पूर्ण मलमलच्या कपड्यामध्ये इतका एम्ब्रॉयडरी, म्हणजे मोत्यांची लढ्या सगळ्या त्याच्यात लावलेल्या आहेत. तर ते त्यांनी कसे लावले, ते फॅशनची ट्रेंड सेटर्स, बेस्ट फॅशन आज आपल्याला अजंठा. तसंच हे अजून एक एक्झाम्पल आहे ज्याला आपण खूप फेमस 17 नंबर मधली ही टॉयलेट सीन म्हणतात त्याला. ही एक ब्लॅक प्रिन्सेस सारखी आहे, जिने वर्ण असा दुपट्टा घातलाय जो पाठनं लटकतोय पाठच्या साईडला, वेस्टच्या म्हणजे कमरेला पण दुपट्टा बांधलाय. हा जो कपडा तिने घातलेला आहे परत हे एम्ब्रॉयडरी केलेला कपडा आहे. इथे पण आपल्याला तुम्हाला एम्ब्रॉयडरी देते, या साईडला पण एम्ब्रॉयडरी देते, आणि हा पण मलमलचा कपडा आहे. हा जो मलमल आपल्याला हा बॉर्डर जो खाली दिसतोय अगदी क्लिअरली बॉर्डर दिसतोय. आणखी हे इथे पण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, इथे पण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. ह्याच्यात जी एम्ब्रॉयडरी केलंय हे हा जो खडा
माणिक आहे, रुबी जो हा आहे खडा आहे, आणखीन माणिक आणि डायमंड्स असे दोन्ही खडे ह्याच्यात, मोती आहे. हे तिन्ही खडे आपल्याला, तिन्ही मोती वगैरे ह्याच्यात आपल्याला दिसतात. हे खूप जवळनं पाहायला लागतो तर आपल्याला ऍक्च्युली कळतं. हे थोडं मलमलचा कपडा पाठच्या साईडला गेलाय. आणखीन एक अजून एक मलमलचा कपडा दख्खनला जो बनवायचा त्याला डोरी मसलिन म्हणायचे. तर हा जो आहे डोरी मसलिन म्हणजे स्ट्राईप्स होते, याला पांढरे असे स्ट्राईप्स असायचे. तो हा पांढऱ्या स्ट्राईप्सचा हा कपडा आज आपल्याला इथे दिसतो. त्यावेळेस म्हणजे फॅशन किती होते हे तुम्हाला एक आयडिया येते. आता आपण राजांना पाहिलं, राण्यांना पाहिलं, आणि मंत्री जे आहेत म्हणजे त्या मनाने मंत्री अतिशय साध्या कपड्यामध्ये होते. जरी कपडा अतिशय सुंदर, ज्याला सॉफ्ट कॉटन ज्याला म्हणतो, सॉफ्ट कॉटन हा कपडा त्यांनी घातलेला आहे. आणखीन त्यांनी जो कपडा घातलाय सॉफ्ट कॉटन, तर तो अतिशय ग्रेसफुल, म्हणजे मंत्र्यांनी कुठेही असं फार ओव्हर ड्रेस कुठेही नाहीये, अगदी सिम्पल त्यांचं ड्रेसिंग आहे. हा जो आता आपल्याला मंत्री दिसतोय त्यांनी कसं केलंय, अर्ध जांघिया घातलाय, स्ट्राईप्सचा जो जांघिया जो आजही आपल्याला पॉप्युलर आहे, आजही आपल्याला दिसतो. त्यांनी मग पूर्ण फुल स्लीव्हचं हे घातलंय, जॅकेट सारखं घातलंय. आणखीन त्यांनी एक शॉल सारखं वरती घेतलंय, दोन्ही एका साईडला शॉल घेतली आहे, एका साईडला फुल स्लीव्हचा हे घातलेला आहे. आणखीन एकदम साधा असा एकच लढीचं त्यांनी पर्लची माळ घातली, आणखी छोटंसं कानात घातलंय, फारशी अशी ज्वेलरी वगैरे घातलेली आहे. इथे आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग असे मंत्री दिसतात. जसं आपल्याला पेशवा काळचे जे टर्ब, त्याच काळच्या जे असं वाटतं पेशवा, जसं पेशवाच उभे आहेत त्याच काळचा टर्बन सारखा आहे. त्यांनी वरचा जो हे घातलेला आहे शर्ट, एकदम लांब असा शर्ट आहे. ही शाल आहे, शाल त्यांनी एका बाजूला ओढली. हे बॉर्डर आहे, गोल गळ्याचं बॉर्डर आहे. आणखीन हा ऍक्च्युली हा कपडा खूप खालपर्यंत आहे त्यांचा. हे बनारसी बाबू आहेत, ज्यांनी हे ऍक्च्युली थोडस हे सोन्याचे असे फुलं आहेत ह्याच्यावर. ह्याचा जो रंग आहे तो वेगळा आहे. इथे हा तर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवलेला आहे. हा एकदम त्याच्या गुडघ्यापर्यंत आहे, त्याच्या गुडघ्याच्या खालतीही जातो. हे परत त्याच टाईपचे मंत्री आहे ज्यांनी फुल स्लीव्स घातलेले आहेत, प्लेटेड थोडे स्लीव्स आहेत. त्याचं शॉल पण प्लेटेड आहे. आणखीन त्यांच्या जे स्कर्ट आहे, जसं स्कॉटलँडर स्कर्ट घालतात तशा त्या प्रकारचे प्लेटेड असं स्कर्ट सारखं घातलेलं आहे त्यांनी. आणखीन हे जे शूज आहे हे पण फॉरेन इम्पॅक्ट देतो. त्यांचे ऍक्च्युली शूज फुल शूज, जसं फॉरेनर शूज घालतात तसंच त्यांनी शूज घातले. हे ब्राह्मण मिनिस्टर आहेत. आणखीन त्यांचं टिपिकल हे पाठच्या साईडला थोडी शेंडी दिसते, फुल स्लीव्स घातले त्यांनी. आणखीन धोती जी घातली आहेत तो 2 वेळा असे धोती गुंढाळलेली आहेत. आणखी त्याचे जे एंड्स म्हणजे प्लीट्स दिसतात, खालती एक प्लीटेड असं घातलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून एक कपडा गुंढाळलेला दिसतोय. हा शर्ट पण घातलाय. तर दोन्ही शर्ट म्हणजे मिनिस्टर जे आहेत ते उत्तरीयही घालायचे, अंतरीयही घालायचे, अनेक प्रकारचे असे त्यांनी हे घातलेले आहेत. पण सिंपल असं कपडा आहे. आणखी ज्वेलरी फारशी दिसत नाही त्यांच्या ह्याच्यात. आता आपण मिलिटरी अँड हंटर्स तर जुन्या काळचेही पाहिलेत, सेकंड सेंचुरी BC टू सेकंड सेंचुरी ADचं पाहिलंय. आता आपण नंतरच्या काळचे जे पाहतोय, 4th-5th सेंचुरी ADचे पाहतोय, तर त्यात पण ड्रेस कोड होता, त्याच्यातही युनिफॉर्म होता. आणखीन तिथेही आपल्याला मिलिटरीमध्ये फुल ड्रेस जास्त करून दिसतो. आज ही जी मिलिटरीचे सगळे दिसत आहेत, हा त्यांचा वरचा कुरपसका ह्याला म्हणतात. कुरपसका म्हणजे हाफ स्लीव्ह असे घातलेले आहेत. ह्यांनी हाफ स्लीव्ह घातलेले आहे, ह्यांनी पण हाफ स्लीव्ह घातले. जास्त करून कपडे फुल असे घातलेत. हे म्हणजे पेंटिंगमध्ये जे लोकांनी वर्णन केलेलं आहे, स्कॉलर्सनी ह्याचं वर्णन केलं आहे की बहुतेक हा कमांडर असावा किंवा जनरल असावा. आणखी ह्यांनी फुल स्लीव्ह असे कपडे घातलेत. हा पण मिलिटरीचाच आहे. आणखी ह्यांनी जो बेल्ट लावलाय इथे जास्त, इथे आपल्याला बकल दिसतो, म्हणजे जे आजकाल आपले बकल जे असतात तर त्या टाईपचा बकल पण आपल्याला दिसते ते. आणखी त्यांनी गळ्यात जी घातली आहे त्यांनी चेन सारखी गोल्डन माळ घातली आहे. ती क्लिअरली इतकी दिसत नाहीये, पण त्याचे क्लिअर फोटोज आहेत थोडे थोडे, पण फार आज येते. अतिशय इंटरेस्टिंग असं एक पेंटिंग जे आहे
हे हंटिंगला, हे शिकारीला चाललेत सगळे, आणि हे शिकारीला सगळे चाललेत. तर त्यांची पांढरा असा कपडा, तलम असा कपडा घातलेला आहे, फुल स्लीव्ह असे घातलेले आहेत, चुडीदार घातलेला आहे त्यांनी. सगळ्यांचे आपल्याला दिसत आहेत की हे खालती पण सगळीकडे पाहिलं तर चुडीदार घातले. यांनी वरचा जो एक कुर्पसका म्हणावं त्याला किंवा कांचुका म्हणावं, त्यांनी जे कोट घातला आहे की खालती जे आहेत त्याचे जे प्लीट्स आहेत त्याचे छोटे छोटे असे प्लीट्स सारखे बनवून त्यांनी, म्हणजे अशी फॅशनेबल प्लीट्स बनवली आहे खालती. तर हे सगळे आणखी हे जे लोक चालले आहेत तर त्यांनी धोती घातलेली आहे. पण हे बाकी सगळे जे आहेत ते नोबिलिटी किंवा प्रिन्सेस असतील, हा प्रिन्स असेल म्हणून त्याला म्हणजे घोड्यांवर वगैरे दाखवलेले आहेत. आता जे नर्तिका आहेत तर नर्तिकांना जर पाहिलं तर अतिशय फॅशनेबल, जॅझी, मॉडर्न असे त्यांचे कपडे असतात. हा जो त्याचा एक केव्ह नंबर 1 मध्ये एक डान्सिंग पॅनल आहे, म्हणजे आजूबाजूला म्युझिशियन्स आहेत, आणखीन ही डान्सर आहे. हिने जो पूर्ण कपडे घातले आहेत तर तिचा स्लीव, ऍक्च्युली हा जो स्लीव दाखवत आहे तो पूर्ण स्लीव आहे. आणखीन त्यात असे इथे ऍक्च्युली तेवढं क्लिअर नाही, तिथे असे डॉट्स आहेत. आणखीन तो बांधणीचा कपडा आहे. खालचा जो कपडा जो तिने फ्रॉक सारखा असा जो घातला आहे तो सिल्कचा कपडा आहे. आणि इथे जर डिझाईन आपण पाहिलं, हे इकत जो डिझाईन आहे ते इकत आपल्याला दिसतो. म्हणजे त्या काळात नाना प्रकारचे सिल्क होते, बांधणी होती, इकत होतं नव्हतं, हा एक प्रश्न आहे. अच्छा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉरेनर्स आज आपल्याला अजंठाला, स्पेशली केव्ह नंबर 1 आणि 17 मध्ये इतके फॉरेनर्स दिसतात की आपल्याला मग कळतो की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अरब्स ही यायचे, पर्शियन्स ही यायचे, इथे रोमन्स ही यायचे, ग्रीक्स ही यायचे, मग त्याच्यात नंतर इथोपियन्स इथे मोठ्या प्रमाणात ट्रेडला यायचे. तर हे नाना प्रकारचे जे लोक यायचे ते आपल्याला तिथल्या पेंटिंग्स मध्ये फॉरेनर्स खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. ऍक्च्युली फॉरेनर्सवर खूप कमी लोकांनी काम केलंय, 2-3 आर्टिकल्स फॉरेनर्सवर, अजंठाच्या फॉरेनर्सवर आलेलं आहे. तसं स्कोप खूप मोठा आहे, रिसर्च करता स्कोप खूप आहे की फक्त अजंठाच्या फॉरेनर्सवर जर काम केलं तर एक मोठं रिसर्च पुस्तक होऊ शकतो. आणि मला वाटतं खूप लोकांनी पुढे येऊन हे कामं करावी. आता हे बघा, ही जी आहे एबिसिनियन इथोपियन आपण म्हणू शकतो स्लेव्ह गर्ल होती. तिचे जे चेहरा आहे त्याच्यावरनं तर आपल्याला कळतो. ह्या लोकांनी म्हणजे स्कार्फ जो घालायचे, स्कार्फ पूर्ण तिने डोक्यापासनं तर तिचा जो पूर्ण जोडा आहे म्हणजे बन सारखं घातलेलं आहे. आणि तिने त्याच्यावर पण असे डॉट्स असे आहे, आणि सिल्कचा आहे ह्या. तसंच सिल्कचं तिने खालती असं धोतीसारखं घातलेलं आहे, स्कर्ट सारखं घातलेलं आहे, आणखी तेही सिल्कचं घातलेलं आहे. तर आणि ही आता माळ मोत्याची आहे की कशाची आहे, कारण मणी पण होते, पांढरे टेराकोटाही शेलचंही होतं, त्यामुळे शेलचं आहे की कळत नाही, कारण स्लेव्ह गर्ल आहे त्यामुळे मोत्याची माळ शक्य नाही. तर हे जे हे फॉरेनर्स म्हणजे स्लेव्ह गर्ल्स म्हणूनही त्यांना घेऊन यायचे इथे. तसंच हा एक खूप इंटरेस्टिंग एक पॅनल जो पूर्ण दाखवलाय, तर खूप लोकांनी त्याला आयडेंटिफाय केलंय की पुलकेशिन सेकंडचा पॅनल आहे. आणखी त्यांच्या दरबारात जे पर्शियन्स येतात, आणखी पर्शियन्स सगळे गिफ्ट्स घेऊन येतात, तर ते दाखवलेलं आहे इथे. आणखी पर्शियन्सचे जे टिपिकल चेहरे असतात ते चेहरे तुम्हाला दाखवते की थोडीशी अशी दाढी दिसते इथे पण दिसते. इथे ह्यांचे जे हेडड्रेसेस आहे ते दिसतात. आणखीन फुल ह्यांनी कपडे असे फुल स्लीव्सचे कपडे घातलेले आहेत, टाईट असे कपडे घातलेले आहेत, आणि खालती मोस्टली चुडीदार सारखं आहे त्यांचं. खालती आता दिसत नाही कारण पेंटिंग ऑब्लिटेटेड म्हणजे खराब झाले, डिफेक्ट झालंय, त्यामुळे फारसं दिसत नाही. पण तरी हे फॉरेनर्स तुम्हाला अगदी क्लिअरली दिसत आहेत. त्यामुळे त्याच्यात आणखीन कपड्यांमुळे त्यांचे जे कॉस्ट्युम्स होते ते एकदम वेगळे होते, त्यांचे चेहरे वेगळे होते, त्यांचे हेड्रेसेस वेगळे होते, त्यामुळे आपल्याला ताबडतोब कळतं. तसं हे पण एक सेंट्रल एशियन सॅसॅनियन्स म्हणतात त्यांना, जसे पर्शियन्स होते, तर ह्यांचे जे कपडे दिसतात आपल्याला हे अटेंडन्स आहे. ही मधली जी राणी दाखवली आहे, आणखीन तिचे जे कपडे दाखवले की एम्ब्रॉयडरी जे केलेले आहेत, तर ह्याच्यात आपल्याला स्लीव्सवरही एम्ब्रॉयडरी दिसतात, मग तिच्या त्या बॉर्डरवर
दिसते, मध्येही एम्ब्रॉयडरी दिसते, तसेच हिचीही एम्ब्रॉयडरी दिसते आणि हिचे पण या साईडला आपल्याला एम्ब्रॉयडरी, सगळ्या साईडला एम्ब्रॉयडरी दिसते. ह्यांचे जे टोप्या घातलेल्या आहेत त्याही वेगळ्या टाईपच्या टोप्या आहेत. तर हे ससॅनियन्स किंवा इराणी असावेत असं स्कॉलर्सचं म्हणणं आहे. तर फॉरेनर्स खूप, मी अगदी कारण लेक्चर असं 1 तासाचं आहे, इतके जास्त पिक्चर्स किंवा काही दाखवणं शक्यच नाही. तर जितकी पिक्चर्स त्या एका शॉर्ट टाइममध्ये दाखवू शकले तेवढे तुम्हाला दाखवले. अजून दाखवू शकले असते पण वेळ कमी आहे. तर हा जो आहे तर हा शॉर्टमध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यास, स्टोर हाऊस ऑफ कॅरेक्टर्स जे आहेत अजंठाचे, फॅशन जे आहे कॅरेक्टर, तर तुम्हाला एक छोटासा एक फ्रॅक्शन दाखवलंय कॉस्ट्युमचं. हे खूप मोठं आहे आणि कॉस्ट्युम्सवर अजूनही काही काही लेक्चर्स होऊ शकतात, पण हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर थँक्यू व्हेरी मच. कोणी दिसत नाहीये त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स काय आहे त्यामुळे मला अजिबात काही कळत नाहीये. तर व्हॉट एव्हर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ऐकलं सगळं शांततेने आणि तुम्हाला तसं चान्सही नाही मिळाला. मी तेच म्हणेन की शांततेने तुम्ही सगळं ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. सई, अब क्या करना है इसको? इनको पूछना है ना. पूछ लो तब तक तुम ये कर लो. ये हाँ. WhatsApp दे रहे.